सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। हे बा एक्सपायर ग्लोव्ज मास्क वापरा तुम्ही, म्हणजे आमच्या हातापायाला काही झालं तर याला कंपनी जबाबदार नाही कोणी। मित्रांनो हे बा बघू का त्याच्यावर किती एक्सपायरी बघ, एक्सपायरी बघ पाठीमागे ते काय इडायचं ना हां 2000 नाही हे मॉडेल आता हे बघू हे मास्क त्याच्यावर हे मास्क नाही काहीच नाही तेच आहे त्याच्यावरच हे तर आत्ता संपणार म्हणून हे आम्हाला दिले। फिनेल मध्ये सुद्धा पाणी मिक्स करून वापरतात, पूर्ण फिनेलच्या बाटल्या नाही ते। डांबर गोळ्या बा कशा आहे त्यांचं मटेरियल, म्हणजे बा हे मटेरियल असे म्हणजे आमच्या सुद्धा जीवासोबत खेळून राहिले ते, त्यांच्या जीवाशी तर खेळतच आहे पण याच्यात आमचा सुद्धा विचार करत नाही ते। नाशिक महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांकडून गंभीर आरोप करण्यात आले। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत काम करणाऱ्या कामगारांनी थर्ड पार्टी कंत्राटदार दिगंबर विठ्ठल नाडे यांच्यावर कामगारांवर दबाव आणणं, पगारासंदर्भात पारदर्शकता न ठेवणं तसंच तक्रार केल्यास कामावरून काढण्याची धमकी देणं असे आरोप केले आहेत। कामगारांच्या म्हणण्यानुसार त्यांना मिळणारं मूळ वेतन किती आहे याची स्पष्ट माहिती दिली जात नाही। पगार कमी मिळत असून दरमहा पेमेंट स्लिप देखील दिली जात नसल्याचा आरोप आहे। त्यामुळे आपल्या वेतनाची अधिकृत माहिती आणि पगाराची रचना समजत नसल्याचं कामगारांचं म्हणणं आहे। कामगारांनी आणखी गंभीर आरोप करताना सांगितलं की मिळणाऱ्या पगारातून सुपरवायझर्सकडून रिफंडच्या नावाखाली पैसे मागितले जात आहेत। पैसे न दिल्यास कामावरून काढून टाकण्याची किंवा रिकव्हरीची धमकी दिली जाते असा दावाही कामगारांनी केला आहे। हॉस्पिटलमध्ये काम करताना आवश्यक असलेले हँड ग्लोव्ज, मास्क आणि इतर सुरक्षा साधनं नियमितपणे उपलब्ध करून दिली जात नसल्याची तक्रारही कामगारांनी केली आहे। काही वेळा मिळणारी सुरक्षा किट कालबाह्य असल्याचा आरोपही करण्यात आलाय। सुरक्षा साधनांची मागणी केल्यास समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचं कामगारांचं म्हणणं आहे। महिला कर्मचाऱ्यांनाही ड्युटीच्या वेळेबाहेर फोन करून रिफंडच्या पैशांबाबत विचारणा केली जाते आणि त्यामुळे मानसिक त्रासही सहन करावा लागत असल्याचा आरोप काही महिला कर्मचाऱ्यांनी केलाय। कामगारांनी संबंधित व्यवस्थापनाकडे आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असता तक्रार केल्यास कामावरून कमी करण्याची किंवा नोकरी गमावण्याची भीती दाखवली जात असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे अनेक कामगार भीतीच्या वातावरणात काम करत असल्याचंही सांगण्यात येत आहे। या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून कामगारांना त्यांच्या वेतनाची अधिकृत माहिती, पे स्लिप, आवश्यक सुरक्षा साधनं आणि कायद्यानुसार मिळणारे हक्क मिळावेत अशी मागणी कामगारांकडून करण्यात आली आहे। दरम्यान या आरोपांबाबत श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, थर्ड पार्टी कंत्राटदार दिगंबर विठ्ठल नाडे तसंच नाशिक महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत बाजू अद्याप समोर आली नाहीये। संबंधितांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल। आता या प्रकरणाची नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडून चौकशी होते का आणि कामगारांच्या आरोपांवर काय कारवाई केली जाते याकडेच सर्वांचंच लक्ष लागलंय। आता अशा पद्धतीत आमची सुरक्षा म्हणजे कशी राहते पा एक्सपायर ग्लोव्ज मास्क वापरा तुम्ही, म्हणजे आमच्या हातापायाला काही झालं तर याला कंपनी जबाबदार नाही कोणी। मित्रांनो हे पा हो बघ आता याच्यावर किती एक्सपायरी बघ, एक्सपायरी बघ एक्सपायरी कार्ड पुरा आता हे बघ पाहिजे आणि आमचं रिफंड घेतलं नाही पाहिजे आणि मूळ वेतन आम्हाला कळालं पाहिजे किती आहे ते। पेमेंट स्लिप पण भेटली पाहिजे आम्हाला आणि महिना टू महिना आम्हाला पगार झाला पाहिजे। 3-3, 4-4 महिने आमचा पगार होत नाही तर महिने टू महिना पगार झाला पाहिजे आमचा। आणि शक्यता ही कॉन्ट्रॅक्टची जी भरती ती कॉन्ट्रॅक्टची भरती बंद करून तुम्ही कम से कम किमान वेतनावर तरी घ्या, ही अशी आमची एक विनंती। आणि आम्हाला जे काही मेमो वगैरे देतात, जे म्हणजे दमदाटी करता कॉन्ट्रॅक्टर येऊन, ही अशी काही गोष्ट व्हायला नाही पाहिजे। मेमो कशामुळे देत आहे आम्हाला, ते त्यांच्या कंपनीच्या लेटर हेडवर आम्हाला मेमो दिला पाहिजे त्यांनी।
ते कागदावर मेमो का बरं देत आहे आम्हाला? लेटर हेडवर मेमो द्यायला पाहिजे त्यांनी. आणि आमच्या कागदपत्रांवर बळजबरी सह्या करायला बुवा आणि कोरे आमच्यावर पेपरवर सह्या घेतलेल्या आहे त्यांनी कामाला जॉईन व्हायच्या वेळेस. तर असं का बरं? आम्हाला वाचून पण दिलेलं नव्हतं आणि लागायच्या वेळेस आम्हाला अगोदर सांगितलं नाही का म्हणे तुम्ही कामाला लागा. नंतर आम्हाला 1-2 महिन्या झाल्यानंतर आम्हाला सांगता का तुम्हाला रिफंड द्यावाच लागेल, तुम्ही कोणाकडे पण जा, सगळे लोक आम्हाला मॅनेज असतात. असं का बरं? उत्तरं दिले जाते आणि आम्ही काही बोलायला गेलं ना तर आम्हाला डायरेक्ट काढून टाकायची धमकी दिली जाते आणि मेमो हातात दिला जातो. कामावर असताना जेव्हा माझ्या डोक्याला खिडकी लागली तेव्हा मला डोक्याला 5 टाके पडले, तरी सुद्धा मला मेडिकल सुट्ट्याही भेटल्या नाही आणि मला वरतून काही पैसेही दिले नाही आणि काय म्हणजे कंपनीचं काहीच आम्हाला सहकार्य नाही आणि सुट्ट्या पण माझ्याकडून भरून घेतल्या. कंपनीने द्यायच्या सुट्ट्या तर माझ्याकडून सुट्ट्याही भरून घेतल्या त्यांनी. कॉन्ट्रॅक्टदारचं नाव काय? कॉन्ट्रॅक्टरचं दिगंबर नाडे. न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक.